तर काल आपण पुस्तकाबाहेरील प्रश्न म्हणजेच हॉट्स या प्रकारातील प्रश्न पाहिले होते. आता यापुढील प्रश्न आपण आज घेऊयात. ठीक आहे. तर नंबर 4. तर या प्रश्नामध्ये काय माहिती दिली आहे ते बघा. एक्स बी एनी पॉइंट ऑन द साइड BC ऑफ ट्रायंगल ABC. ह्या बाजू BC वर हे बघा, मी या ठिकाणी हा ट्रायंगल काढून दाखवतो. तर एक्स हा या ठिकाणी आपण घेतला. एक्सची पोझिशन कुठे असेल? इथे 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 कुठे असेल? तर या एक्स मधून ह्या AB ला पॅरलल सेगमेंट काढलेला आहे XM. त्याचप्रमाणे ह्या एक्स मधून AC ला पॅरलल हा सेगमेंट काढलेला आहे XN. आणि हा रे MN वाढवलेल्या या CB ला T मध्ये छेदतो. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे TX² = TB × TC. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दोन प्रकारे देऊ शकता. एक तर तुम्ही ट्रायंगल्स सिमिलर दाखवून त्याचं उत्तर काढू शकता, किंवा दुसरी एक पद्धत आहे ट्रायंगल सिमिलर न दाखवता तुम्ही BPTचा वापर केला तरीसुद्धा तुम्हाला हे प्रूव्ह करता येईल. तर फॉर ए चेंज म्हणून आपण ट्रायंगल सिमिलर न दाखवता आपण BPTचा वापर करून हे सिद्ध करता येईल का ते आपण आता पाहूयात. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा हा ट्रायंगल विचारात घ्या TMX. मी याला शेड करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, या शेड केलेल्या ट्रायंगलचाच फक्त विचार करा. यामध्ये BN हा MX ला पॅरलल आहे. मग तुम्हाला BPT नुसार रेशो कसा लिहायचा हे माहिती आहे. TB/BX = TN/NM किंवा MN असं लिहू शकता. परंतु आपण इकडून सुरुवात करायची ऐवजी आपण इकडून सुरुवात करू. ती इकडून सुरुवात का करायची हे तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये लक्षात येईल. सो वी राईट हिअर in triangle TMX BX parallel side MX. Therefore XB upon TB is equal to MN upon TN. याला आपण रिजन लिहूयात BPT. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. या ठिकाणी आपल्याला XB नको आहे कारण यामध्ये बघा XB कुठंच नाही. मग यासाठी आपण कॉम्पोनेंडो हे ऑपरेशन करूयात. सो बाय कॉम्पोनेंडो तुम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षी तुम्ही शिकलात. ह्या न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करायचा आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज लिहायचा. सो XB + TB/TB is equal to MN + TN/TN. बघा या दोघांची बेरीज XB + TB is equal to TX. So we write here TX/TB. आणि इथं जर बेरीज तुम्ही केली तर तुम्हाला मिळेल TM. सो TM/TN. वी कॉल दिस इक्वेशन 1. हेच तुम्ही ट्रायंगल सिमिलर दाखवून पण असं लिहू शकता. ठीक आहे. आता तुम्ही हा TMC ट्रायंगल विचारात घ्या. सो इन ट्रायंगल TMC बघा XN parallel CM. XN parallel side CM. Therefore by BPT we write, इथं सुद्धा आपण या दिशेने घेऊयात, CX/TX is equal to MN/TN.
परत एकदा कॉम्पोनेंडो यूज करूयात. सो बाय कॉम्पोनेंडो cx plus tx upon tx is equal to mn plus tn upon tn. बेरीज करा. cx plus tx म्हणजे tc. सो tc upon tx is equal to या दोघांची बेरीज करा tm upon tn. We call this equation 2. या दोन इक्वेशनचं निरीक्षण करा. बघा यामध्ये दोघांची RHS सेम आहे TM अपॉन TN, त्यामुळे त्यांची LHS पण सेम होईल. सो फ्रॉम 1 and 2 we get Tx upon Tb is equal to Tc upon Tx. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. Tx into Tx we get Tx square and here Tb into Tc. Hence the proof. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. Tx square is equal to Tb into Tc. समजलं? In triangle PQR, QS is the angle bisector of angle Q. Then show that area of triangle PQS upon area of triangle QRS is equal to PQ upon QR. ठीक है. प्रूफ. आता या प्रश्नामध्ये आपल्याला कशाचा वापर करायचा आहे. हा अँगल बायसेक्टर दिलाय, मग त्याचा वापर करा. सो वी राइट हियर इन ट्रायंगल PQR QS is the bisector of angle PQR. Therefore, by the property of angle bisector of a triangle. हां बघा, मी तुम्हाला याची आयडिया काय सांगितली होती. कोणता अँगल बायसेक्ट झाला ते बघा. अँगल Q बायसेक्ट झालाय. त्याच्या समोरची बाजू कोणती आहे? PR. मग आपण P कडून R कडे एक रेशो घेऊयात. एक जवळच्या मार्गे आणि एक लांबच्या मार्गे घेऊ. म्हणजे या दिशेने एकदा घेऊ PS अपॉन SR आणि त्यानंतर आपण या दिशेने घेऊयात PQ अपॉन QR. वी कॉल दिस इक्वेशन 1. हे जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS. मग हे प्रूव्ह करत असताना सुद्धा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ज्यावेळेस आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो विचारला जाईल किंवा दिला जाईल त्यावेळेस ते दोन ट्रायंगल 5 पैकी कुठल्या प्रकारचे आहेत ते पाहायचं. पहिला प्रकार म्हणजे डिफरंट बेस हाईटचे आहेत का, दुसरा सेम बेसचे आहेत का, तिसरा सेम हाईटचे आहेत का, चौथा सेम बेस हाईटचे आहेत का आणि पाचवा सिमिलर आहेत का. तर बघा हे दोन ट्रायंगल सेम हाईटचे आहेत. ते कसे? जर तुम्ही याच्यामध्ये परपेंडिक्युलर काढला तर ही हाईट वरच्या ट्रायंगलची पण असेल त्याचप्रमाणे खालच्या ट्रायंगलची पण असेल. सो दीज टू ट्रायंगल्स आर ऑफ इक्वल हाईट. सो वी राइट हियर एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू. मग आपल्याला माहिती आहे की जर ट्रायंगल इक्वल हाईटचे असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसच्या रेशो एवढा असतो. तर मग यांचे करस्पॉन्डिंग बेस घ्या. तर PQSचा बेस कोणता घेता येईल? PS आणि याचा SR. वी कॉल दिस इक्वेशन 2. याला तुम्ही रिझन काय लिहिणार? या वरच्याला आपण रिझन काय लिहिलं? एंगल बायसेक्टर थेरम और प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल. याला आपण रिझन लिहिलं ट्रायंगल्स विथ
सेम हाईट. तर बघा 1 आणि 2 यामध्ये PS/SR आणि इथं पण PS/SR आहे. मग या PS/SRच्या जागी आपण PQ/QR असं लिहू शकतो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू, याच्याऐवजी आपण हा रेशो लिहूयात आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. समजलं? Sixth question. In figure, triangle ABC is a right angled triangle. Angle B is 90 degree. Triangle PAB, triangle QAC and triangle RBC are the equilateral triangles drawn on each side of triangle ABC. ह्या ABCच्या प्रत्येक बाजूवर इक्विलॅटरल ट्रायंगल्स काढलेले आहेत. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल PAB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल RBC या दोन ट्रायंगलच्या एरियाची बेरीज ही या ट्रायंगलच्या एरिया एवढी येते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे. तर हे कसं प्रूव्ह करायचं लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये पायथागोरस थेरम जर यूज केला तर आपल्याला मिळेल AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. फर्स्ट वी राईट दिस. In triangle ABC, angle B equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, AC square equal to AB square plus BC square. We call this equation 1. ठीक आहे. आता हे जे ट्रायंगल्स दिलेले आहेत हे तिन्हीच्या तिन्ही ट्रायंगल्स इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर ऑलवेज सिमिलर टू इच अदर. त्यामुळे हे तिन्हीच्या तिन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर आहेत. ठीक आहे. तर त्यापैकी आपण पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल सिमिलर घेऊयात, नंतर हे दोन ट्रायंगल सिमिलर घेऊयात आणि मग त्याच्यावरून त्यांच्या एरियाचा रेशो वगैरे काय येतो ते आपण पाहूयात. ठीक आहे. ट्रायंगल PAB, ट्रायंगल QAC and triangle RBC are equilateral triangles. Therefore, triangle PAB similar triangle QAC similar triangle RBC. तर त्यापैकी आपण हा आणि हा घेऊयात. PAB आणि QAC, PAB आणि QAC यांचा आपण विचार करूयात. Therefore, area of triangle PAB upon area of triangle QAC is equal to. आपल्याला माहिती आहे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. ठीक आहे. त्यामुळे आपण यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कोणत्या आहेत ते पाहूयात. तर त्यापैकी याची आपण साइड घेऊयात AB. सो AB स्क्वेअर आणि याची करस्पॉन्डिंग साइड घ्या AC. सो AC स्क्वेअर. वी कॉल दिस इक्वेशन 2. याला तुम्ही रिझन काय लिहिणार? रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मी थोडक्यात लिहितो रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आल्सो आता हे दोन ट्रायंगल्स घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल RBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QBC QAC हा वरचा. तर इथं तुम्ही त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स घ्या. तर याची करस्पॉन्डिंग साइड कोणती घेणार? BC. सो BC स्क्वेअर
अपॉन AC स्क्वेअर. वी कॉल दिस 3. याला परत ते रिझन लिहायची गरज नाही. तर या दोघांची आपण बेरीज करूयात. सो ॲडिंग 2 and 3. डाव्या बाजूची बेरीज करा. एरिया ऑफ ट्रायंगल PAB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QAC प्लस याची डावी बाजू घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल RBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QAC इज इक्वल टू, आता यांच्या उजव्या बाजूची बेरीज करा. AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. ठीक आहे. बघा या दोघांचाही छेद समान आहे. आपण एक वेळेस लिहूयात. सो एरिया ऑफ ट्रायंगल QAC आणि वर या दोघांची बेरीज. एरिया ऑफ ट्रायंगल PAB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल RBC इज इक्वल टू, या दोघांचाही छेद समान आहे. एक वेळेस लिहू AC स्क्वेअर आणि वर लिहा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PAB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल RBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QAC इज इक्वल टू. तर बघा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर याची व्हॅल्यू काय आहे. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. त्यामुळे आपण इथं AC स्क्वेअर लिहूयात. AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. तर याची व्हॅल्यू येईल 1. याला रिझन लिहा फ्रॉम 1. आणि मग हा जो छेद आहे तो छेद आपण या ठिकाणी लिहूयात. सो वी गेट एरिया ऑफ ट्रायंगल PAB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल RBC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल QAC. Hence the proof. स्क्रीनशॉट काढून घ्या.